नमस्कार मित्रांनो, मी यज्ञेश गोयल सगळ्यांचं स्वागत करतो अजून एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आमच्या जिमची 5th ॲनिव्हर्सरी. तर त्यासाठी आम्ही आज चालू जिमला. तर चला तर मग. तर मित्रांनो, आता आम्हाला बॉडी बिल्डर देवेश पवार भेटलेत. देवेश पवार, हाय कर देवेश. देवेश हाय कर देवेश. बॉडी बिल्डर, द ग्रेट बॉडी बिल्डर देवेश भेटला आता आम्हाला. आता आम्ही जिमला जातोय. तर मित्रांनो, आता आपण जिम मध्ये आलेलो आहेत, परा फिटनेस या जिम मध्ये. तर मित्रांनो, आपल्या जिमला तसेच 5 वर्ष पूर्ण झाले आणि आपल्या सोबत आहेत जिमचे ओनर ट्रेनर निखिल गोळे. तर त्यांना आपण विचारूया की आपल्या जिम मध्ये किती वाजता ओपन होते जिम. दादा नमस्कार, मी निखिल गोळे. मी परा फिटनेसचा ओनर आणि ट्रेनर आहे आणि तसेच प्रोफेशनल ॲथलीट पण आणि प्रोफेशनल बॉडी बिल्डर पण. त्याच प्रकारे मला फिटनेस इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा बॉडी बिल्डिंग या पॉवर लिफ्टिंग या फॅट लॉस, वेट गेन, तर तुम्ही प्लीज परा फिटनेसला विजिट करा. तिथे तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनर आणि प्रोफेशनल ॲथलीट सोबत तुम्हाला काम करता येईल आणि नॉलेज भेटेल आणि तुम्ही तुमची जर्नी अचीव करा. ओके. मित्रांनो, आता आपण वर्कआउट चालू केलं आहे आणि आज आपण बॅक बायसेप मारणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही वर्कआउट संपवून घरी गेलो आणि त्यानंतर आता रिटर्न आम्ही जिमचा 5th ॲनिव्हर्सरीचा केक कट करायला चाललो आहे. बघू शकता. आता आपल्या जिम मध्ये ना खूप ऍक्टिव्ह पण बनून गेले आता होता येईल असं, म्हणजे खूप आपल्या इथे जिम आहेत, पण एवढ्या जिम आहेत आपल्या इथे, पण तिथे कुठे ऍथलीट बनत नाही, पण आपल्या जिम मध्ये बांधतात. आणि मला एक एवढं प्राऊड फील वाटतं की माझी जिम छोटी असून पण माझ्याकडे एवढी पब्लिक आहे. पहिली काही लोकांना खूप छोटी आहे, पण परत फिटनेस मध्ये एकदा तो बाहेर जातो तेव्हा तो बघत नाही काहीतरी शिकण्यासारखं, किंवा जो गायडन्स देतो मला तो 100% देतो आणि मनापासून देतो. आता हे जे बाहेर गेले ते पण सांगू शकतात. लक्षात
आणि आता आपल्या इथे खूप ऍक्टिव्ह पद्धत आता मागच्या वर्षी आपल्या इथे आजवलेल्या मुंबई शहराला गोल्ड मेडल घेतले हे कुणाला माहिती नाही पण आपल्या इथे ना त्यांनी लास्ट इयरला गोल्ड मेडल घेतलं त्याच्या लास्ट इयरला शिवम जाधव त्यांनी महाराष्ट्राला सिल्वर घेतलंय ठाणे डिस्ट्रिक्टला गोल्ड आहे मॅन फिजिक मध्ये पण गोल्ड आहे हे तुम्हाला माहिती आहे फक्त हे तुम्ही फोटोवरती आणि व्हिडिओवरती बघा प्रत्यक्षात कधी त्यांना बघितलं नाही रिसेंटली आता आपल्याकडे रिसेंटली 5 ते 6 ऍथलीट बनत आहेत ते पण प्रिपरेशन चालू आहे त्यांचं लास्ट इयरला ओम पहिल्यांदा खेळला त्याचा पण ज्युनियरला 4th प्लेस बसला ते तुम्हाला माहिती नाही फक्त एकच आहे की मी सोशल मीडियावरती टाकतो पण ते तुम्हाला प्रत्यक्षात कधी दिसत नाही आता रिसेंटली तुम्हाला आहे ते मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो की मी मेहनत काय करतो तुम्हाला फक्त असं वाटतं की मी इथे मेहनत करतो मी माझे प्रोफेशन पकडून हे प्रोफेशन पकडून दोन्ही गोष्टी आहेत 100% देतो ते तुम्हाला आता दिसेल आणि ते मुलं तुम्हाला ना रिप्रेझेंट करतील की त्यांची बॉडी कशी बनते ते किती मेहनत करतात आता सर्वांना माहिती आहे की बॉडी फक्त जिम केली किंवा पावडर खाल्ली डाएट केली आणि बॉडी बनते नाही त्यासाठी खूप डिसिप्लिन पण मॅटर करते आता ते एवढे वर्ष म्हणजे करतात आता 6 महिने झाले प्रेप करते तो 10 वर्षी आहे तू बॉडी दाखवतो गाडी मी हात इथं पडल पिडल तू कशाला काढतो मी तुला पाठवतो सांग ये